अहिल्यानगरमध्ये आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिल्यांदाच मतदान केलेल्या दोन तरुणी मतदान केंद्राबाहेर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगताल ते, आज तू पहिल्यांदा मतदान केलं? तर अतिशय आनंद वाटतोय. पहिल्यांदा मतदान, थोडी भीती पण होती, कारण आपला जो प्रतिनिधी आहे तो व्यवस्थित होतोय की नाही, मतदान कसं करायचं, काय करायचं याची भीती होती. पण आज पहिल्यांदा मत केलं तर खूप चांगलं वाटतं की आपल्या मताचा काहीतरी फायदा होणार आहे, आपल्याला होणार आहे, आपल्या समाजाला होणार आहे. तर जो मी मत केलाय तो प्रतिनिधी माझ्यासाठी पुढे उपयोगी यावा, त्यांनी जी आमची समस्या आहे ती सोडवावी अशीच अपेक्षा राहील. आणि मला खूप चांगलं वाटतंय. माझ्यासारखंच ज्यांचे आज पहिल्यांदा मत असेल त्यांनी पण मत वाया न घालता व्यवस्थित व्यक्तीला मत द्यावं हीच अपेक्षा राहील. तू देखील मतदान केले, प्रथम काय सांगशील? म्हणजे पहिले अशी खूप भीतीची होती फिलिंग, कारण की केलेलं नाहीये आणि प्रोसेस चांगली झाली पाहिजे आणि आपलं वोट एक चांगल्या व्यक्तीला गेलं पाहिजे. कारण की आपल्याला अहिल्यानगरला हे खूप चांगलं डेव्हलप बनवायचं आहे, कारण की नगरमध्ये अजूनही खूप समस्या आहेत ज्या आपल्याला सोडवायच्या आहेत. तर हीच मला भीती होती की आपण एक प्रॉपर व्यक्तीला निवडून द्यायचंय, जेणे की आपलं नगरही आज पुढे चांगल्या ह्यानी प्रतिसाद करेल किंवा जे डेव्हलपमेंट होईल त्याची. तो म्हणजे मला आधी भीती वाटत होती, पण आता केल्यावर मस्त छान वाटतंय की आपण पण आता मोठे झालेलो आहोत आणि आपल्या वोटला पण एक व्हॅल्यू आलेली आहे, मला असं वाटत आहे. नागरिकांना काय आवाहन करणार? मला नागरिकांना हेच आवाहन करायचंय की प्रत्येकाने वोट द्या. प्रत्येकाच्या वोटचं एक किंमत आहे आणि त्याला आपल्याला नगरला जर चांगलं बनवायचं असेल तर चांगल्या व्यक्तीला निवडून द्या, जेणे की तो आपल्या नगरची डेव्हलपमेंट करू शकेल. सो वोट करा प्रत्येकाने. नक्कीच प्रत्येकाने मतदान करावं असं आवाहन या दोन तरुणींनी केलेलं आहे.